वाद होण्याची कारणं सांगतो तुम्हाला. ज्या वाक्याने वाद होतो ते बोलूच नका. त्याची आवश्यकता आहे का नाही याचा तपास घ्या. जर आवश्यकता नसेल बोलू नका ना. छान जीवन चाललंय, 2 भाकरी. मी तर असं म्हणेल, गरीबातल्या गरीब घरामध्ये पती पत्नी जर एकत्र जेवत असतील ना ते समाधानी आहेत. एक वेगळा प्रसंग सांगतो. तुम्ही कधी ऊसतोड कामगार बघा, कारखान्याला जात असताना हायवेवरून त्यांची गाड्या चाललेल्या असतात आणि त्याच्यावर भाकरी सोडून कांदा फोडून मस्त खात असतात. हे खरं जीवन आहे हो, एकमेकाला साथ देणं. नाही, थंडीचे दिवस आहेत, ऊसतोड आहेत, गाडीवर बसून जेवतायत पती पत्नी, हे सुख आहे. नाही तर एक कलकत्त्याला आणि एक लंडनला आहे आणि घरामध्ये विमान आहे, कशाचं सुख आहे. आणि एकमेकाला फोन केला की लव यू म्हणतात. अरे कसलं लव आलंय, कसलं, कुठं राहता तुम्ही. हे खोटं बोलणे, हे दुःखदायी आहे. एकत्रित म्हणून तो जो संघ आहे ना, सुख दुःखात साथ देणं, तशी माणसं जीवनामध्ये भेटली पाहिजे. सुख या संत समागमे नित्य दुनवे तुझिया नामी. काय शब्द आहेत महाराज. जगद्गुरु तुकोबराय 8 पिढ्याच्या श्रीमंतीत जन्माला आलेले आहेत. श्रीमंत होते म्हणून संपदा नको म्हणत होते. तुम्ही गरीब आहात म्हणून संपत्तीच्या अभिलाषी आहात. तुम्हाला संपत्तीतलं दुःख माहीत नाही म्हणून संपत्तीच्या पाठीमागे आहेत. ज्यांना मिळाली त्यांना विचारा तुम्ही, आयुष्य गेलं पण नवीन काही मिळालं नाही. न लगे मुक्ती. संतांच्या संगतीमध्ये प्रेमाचा प्रवाह असतो. संतांच्या संगतीमध्ये प्रेमाचा प्रवाह असतो. प्रेमात सुख आहे, त्या संगतीत सुख आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंग आठवतो का तुम्हाला? रोज म्हणताय तुम्ही. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा शब्द ऐका. अखंड प्रेमाचा कल्लोळ, लाट येते प्रेमाची महाराज. तो संसार, ती संगत, ती सुखी माणसं. आणि याच्यामध्ये ना बोलण्याला किंमतच नाही. संगतीमध्ये अर्जुन काय बोलतो कृष्णाला, कृष्ण ऐकतच नाही. कृष्णाच्या डोक्यामध्ये हे आहे की याला काय सांगायचंय, आणि अर्जुनाच्या डोक्यामध्ये हे की अर्जुन याला कन्व्हिन्स कसं करायचं की मला युद्ध करायचं नाही. तोच ते संत संगती. तुम्ही किती वीक आहात, किती कमजोर आहात हे महत्वाचं नाही आहे, मागे कोण उभा आहे हे महत्वाचं आहे. आमच्या गुरुजींचे एक शिष्य होते, कांदिवलीला राहत होते. बंगला होता त्यांचा कांदिवलीमध्ये, तो विकला त्यांनी आणि मलबार हिलमध्ये 2 BHK फ्लॅट घेतला. आणि त्याच्या उद्घाटनला आमच्या गुरुजींना बोलवलं. आम्ही स्वामीजीकडे शिकत होतो. आता मी त्याच्या कांदिवलीच्या बंगल्यात गेलो होतो. खाली 1 मजला, वर 1 मजला, मोठं घर, स्वतंत्र पार्किंग. मला वाटलं ह्याच्यापेक्षा मोठा असेल, आमचं वय कमी. मलबार हिलमध्ये ह्याच्यापेक्षा नवीन घर आहे म्हणणं तर तिथं फ्लॅट 2 BHK, पार्किंग वेगळीच, राहणं वेगळंच. मोठ्या घरातून फ्लॅटमध्ये गेला, बंगल्यातून फ्लॅटमध्ये गेला. मी स्वामीजी बरोबर गेलो तिथं उद्घाटनच्या टायमाला. त्यांच्याबरोबर स्वामीजीला प्रश्न विचारला, तो स्वामी जी इतना बड़ा आदमी अपने यहाँ सत्संग में आता था और इतनी छोटे फ्लैट में लिया और आप आए यहाँ पर. स्वामी जी बोले चुप बैठ, तेरे को समजता नहीं. आमचं वय पण तेच होतं ना, पण संत संगे गुरुजींची संगत होती, संताची संगत होती. आणि मग सगळं जेवण झालं, स्वामीजींचा आदर सत्कार झाला. आणि माझ्यासाठी स्वामीजींनी प्रश्न सांगितला की भाई मेरे शिष्य की एक शंका है कि इतने बड़े बंगले में आप रहते थे, यहाँ 2 BHK में आए हैं. मेरा शिष्य पूछता है, आप जवाब दो, मुझे मालूम है जवाब. त्याने फार सुंदर सांगितलं. मी जिथे राहत होतो ना
तिथं मुलाची संगत चुकीची होती. किती डोकं लावते तुम्ही बघतो. मुलाची संगत, मुंबई, बंगला. मी प्रश्न लगेच विचारला, संगत कशी काय चुकीची? मिडल क्लास फॅमिली म्हणे. माझा मुलगा तिथं जिथं शिकत होता, बघा, जिथं शिकत होता, जी संगत होती ती मिडल क्लास फॅमिली होती. छोटे व्यापार करणारे, नोकरी करणारे लोकांमध्ये होतो. मी जिथं आलोय ना, इथे जगातल्या अरबपतीत. इथं माझा मुलगा खेळेल ना तर अरबपती बरोबर खेळेल. आणि त्याच्या डोक्यामध्ये विशाल संकल्पना येईल. व्यापार नाही करायचा, कंपनी स्थापन करायची. त्याला संत संगती म्हणतात. संगतीचा परिणाम, एवढ्यासाठी तो बंगला विकला आणि 2 BHK घेतला. इथली सगळी माणसं जगात व्यापार करणारी आहेत. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला अमेरिकेचा विशेष वाटतं, लंडनचं विशेष वाटतं, तुम्हाला अजून माहीत नाहीत. अमेरिकेपेक्षा, न्यूयॉर्कपेक्षा महागडी घरं मलबार हिलला आहेत. महागडी घरं बोलतोय, शब्द ऐका, महागडी घरं मलबार हिलला आहेत. तिकडं महागडी घरं नाहीत अमेरिकेला, नाही. पण तुमच्या डोक्यात बसली अमेरिका, संत संगती नाही. कुणीतरी आलं अमेरिकेतून झाडू मारून, हातात घड्याळ घालून आलं, अमेरिका भारी. अरे काय अमेरिका भारी? ना वेदर आहे तिथं. भारतासारखं वेदर वर्ल्डमध्ये नाही. महाराज, वर्ल्डमध्ये भरतखंडे नरदेह प्राप्ती, नाथ महाराज सांगतात, हे तो परमभाग्याची संपत्ती. इथे 3 ऋतू आहेत. जगात ऋतू नाहीत महाराज. कधी पाऊस येईल, कधी बरं पडेल, काही सांगता येत नाहीत. सतत कपडे घातल्यामुळे गोरे येते. ते जेव्हा इकडे येतात त्यांना उकडतं म्हणून कपडे कमी घालतात. आपल्या लोकांच्या डोक्यात तेच बसतं, फॅशन. त्यांची समस्या आहे. आपल्याला ती फॅशन वाटते, समजच नाही ना. जर अरबपती मुलामध्ये जर माझा मुलगा खेळला, उद्या जर एखादा लॉस आला, 2 मित्र याला मोठे करतील, नाही कळले. आणि तुमच्या गावामध्ये 2 मित्र त्याला मोठ्याचे लहान करतील. रोजचा अनुभव आहे, रोजचे अनुभव आहे तुमचे. मोठं घर होतं, पाटलाचं घर होतं, 50 एकर जमीन होती, आता खुरपायला जातात. संगती, दुसरं काही नाही. ही थिंकिंग पाहिजेत, ही विचार पाहिजेत. माझा मुलगा कोणाबरोबर खेळला पाहिजेत, कोणाच्या संगतीत राहायला पाहिजेत, ते जर तुम्हाला कळालं, पुढची पिढी बदलते, आयुष्य बदलतात आणि सुखाचे मार्ग बदलतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं, स्त्रियांना कळतं संगत कशी असावी. नाईलाज आहे. कधी कधी अपेक्षा असते तशी मुलं नसतात, मिळत नसतात. कॉम्प्रोमाइज करणं हा भाग वेगळा आहे. पण मुलीला विचारलं ना तर समजदार मुलगा पाहिजे म्हणणार. कारण की समजदारीमध्ये धन आहे, समजदारीमध्ये ज्ञान आहे. आणि समजदार नाही, हलकट आहे, रोज दारू पिणार आहे, करोडपती आहे, प्रेमच देत नाही, सुखच देत नाही, काय त्याच्या घरी राहणार आहे तुम्ही? म्हणून अभंगातलं तात्पर्य लक्षात ठेवा. नलगे मुक्ती, नलगे संपदा, सुख देत नाहीत. श्रीमंताच्या घरात जाऊन पाहावं. आमच्याकडे आपल्या गडावर डबे घेऊन येतात लोक. ते 2-3 इंजिनियर आले होते आणि डबे फिबे आणले. तुझी वाढताना बघितलं ना, 10-12 भाज्या, धपाटे, कुरड्या, पापड्या, पुऱ्या, वेगळ्या वेगळ्या पुऱ्या. ती इंजिनियर पागल झाले. ते तरी टेबलवर एवढं जेवण बघितलं नाही कधी. आणि मला सुरुवातीला माहीत नव्हतं, पण बाबाचं जे ताट असतं ना, ते ताट नसते, ती परात असते. आणि त्याच्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. तरी माझं ताट पाहिलं तरी कपडा हात, पण बाबा तुम्ही हे, आता याच्यात नियम काय असतो, जेवढं खायचं असतं तेवढं खातात आणि सोडून देतात ताट. याला ते तेवढं अन्न पाहून याची भूकच मिळली ना. करोडपती शिकलेला माणूस आणि जे प्रेमाने वाढलं जातं, त्यातला तुम्हाला मी चॅलेंज देतो. तुम्ही गडावर कधी या आणि तिथली भाजी खान घरात करायचा प्रयत्न करा. होणारच नाही, बगर होणार नाही. तर
आम्ही काही स्वर्गातून आणतो का ह्या वस्तू? भगवान बाबाचं प्रेम आहे त्यात, म्हणून गोड लागतं ते. अन्न सुद्धा वाढत असताना प्रेमाने केलेलं असेल तर त्यात गोडी येते. प्रेमाने वाढलं तर गोडी येते, नाही तर स्वाद असतो. विठ्ठला विठ्ठला. आणि हे कळलं पाहिजे तुम्हाला. श्रीमंत आहात, चमचे वाढतात टेबलवर, पती पत्नी बसतात, वाढतात बिचारे. त्यांनी ठरवायचं जेवण काय बनवायचं. दोघंही कामाला आहेत ना, मुद्दा कळाला का? दोघंही काम. मी नवीन नवीन लंडनमध्ये गेलो होतो 25 वर्षापूर्वी. मला काही ती संस्कृती माहीत नव्हती. ते प्रवचन वगैरे ऐकून एकाने मला चहाला नेलं. घडलेलं सांगतोय बरं का, लंडनमध्ये. मला माहीत नाही या गोष्टी. तर आम्ही, तो एकटा आला होता, गेलो आम्ही. तिथे एक बाई बसलेली होती. याने चहा केला 2 कप, एक मला दिला आणि एक त्याने घेतला. आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये 3 जण आहेत, बाई आहेत आणि आम्ही 2 जण आहेत. नुसतं 2 जण तुम्ही चहा पिणार का? बोला ना. कमीत कमी विचाराल ना, द्या नाही तर नका, चहा घ्या. मी विचारलं, रे 2च चहा आहे, ती कोण आहे? म्हणजे माझी बायको आहे. मला झटकाच बसला. चहा कोणी केला? येणी. बायको बसलेली. आणि तिला चहा दिला नाही. असं कसं काय? आपण तिला पाहिजे असेल तर घे ना म्हणे. मला वाईट वाटलं, ती चहा जाईल ना. पहिलाच झटका. या असं कुठं पती पत्नी. मी त्या बाईला म्हटलं, थोडंसं आणा कप, माझ्यातला अर्धा घ्या. नाही नाही म्हणे, माझे पती फार चांगले आहेत. काय म्हणली ती? माझे पती फार चांगले आहेत. अरे म्हणलं, तुला चहा दिला नाही, विचारलं नाही, तरी ती चांगली म्हणते. मी म्हणलं, म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला चांगले आहेत म्हणजे? नाही, कधी कधी माझ्याकडे जर पैसे नसले तर घराचं भाडं घेत नाहीत. नाही, आणि तिथं आपली पोरं पाठवतात शिकायला. काय म्हणतात ती बाई? काय म्हणते, कधी कधी जर भाडं नसलं तर माझे पती मिस्टर भाडं घेत. मला कळेच नाही. अहो म्हणून तुम्ही पती पत्नी एका घरात राहतात आणि भाडं नाही म्हणे. इकडचा नियम आहे, दोघांनी मिळून घराचं भाडं द्यायचं. ज्याचे मित्र येतील त्यांनी त्याचा स्वयंपाक किंवा चहा पाणी करायचं. म्हटलं, मग पती पत्नी कशाचे? म्हणजे मॉडर्न, आधुनिकता. हे घडलेलं सांग. आणि हे 25 वर्षापूर्वी घडलेत, गादीवर बसायच्या पूर्वी. आज काय परिस्थिती असेल माहीत नाही मला. किती पुढं 25 वर्षात पुढे गेलं असेल, माझ्या डोक्यातच ते बसलं नाही. न्याय त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की ज्ञानेश्वरी आपल्याला इंग्लिशमध्ये करायची. म्हटलं, असल्या लोकांना काय ज्ञानेश्वरी सांगायची? बरं आहे आपलं, चला पुढं भगवानगडाकडे. ही संस्कृती, हे शिक्षण. आजही शिकलेल्या मुली पहा तुम्ही, कॉम्प्रोमाइज करत नाहीत ते. ती जर श्रीमंत असेल तर तिची इच्छा असेल नवरा पण श्रीमंत पाहिजे, आणि दोघांनी मिळून फ्लॅट घ्यायचा दोघांनी. आणि नाही जमलं, वेगळे झाले तर फार गोड बोलतात. नाही, आमचं जमलं नाही, आम्ही म्युच्युअल घटस्फोट घेतला, दोघांनी समजदारीने आम्ही वेगळे. अरे जीवन आहे तुमचं. ज्ञानाने, आधुनिकतेने तुमचं जीवन संपवलं का? प्रेमाचा झरा आटला. झरा आटला का प्रेम नव्हतं? बोला ना. अहो तुम्ही ज्ञानी आहात, समजदार आहात, हुशार आहात, त्याच्यामुळं स्वार्थी आहात. सामान्य माणसं बघा ना तुम्ही. मला गादीवर बसल्यापासून मी खूप आभारी आहे तुमच्या लोकांचा. वर्गणी दिली म्हणून नाही, पुन्हा डोक्यात काहीतरी खोळ यायचं. हा नाही, काही तुम्ही म्हणजे केवळ आडगाव नाही, पूर्ण मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय, भगवान बाबांच्या शिष्यांबद्दल बोलतोय. इतकं प्रेम. कोणत्या श्रीमंताला प्रेम मिळालं एवढं मोठं? 45 ट्रक पुरणपोळ्या आल्या होत्या अमृत महोत्सवामध्ये भगवान बाबांच्या. विश्व रेकॉर्ड आहे महाराज, 45 ट्रक पुरणपोळ्या, आणि सगळ्यात तूप लावलेले आहेत. हे बाईंची ताकद आहे भगवान बाबांच्या, इतकी ताकद आहे ती. आणि आता तर मला सरकारमुळं फार फायदा.
जिथं जाईल तिथं लाडकी बहीण. शिखरासाठी काहीच बोलायची गरज नाही. प्रेम म्हणून भगवान बाबांच्या जवळ असणारी जी माणसं आहेत, प्रेम शिकलेली माणसं आहेत, ज्ञान शिकलेली नाही. ज्ञान शिकलेली माणसं विरोध करतात, प्रेम शिकलेली माणसं घडाला सांभाळतात. विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्ही अनुभव घेऊन पहा, किती श्रीमंत आणि भरीव घर असू द्या, लक्झरी असू द्या, एकटे राहा करमणार नाही. मित्र येऊ द्या, मैत्रीण येऊ द्या, त्या घरात भरल्यासारखं वाटतं. त्याला म्हणतात प्रेम. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मुक्ती नको, एकांतात जाऊन हिमालयाला जाऊन अंगाला राग पासून बसणं नको, आणि संपदेसाठी भांडण करणारं संसार नको. संत संग पुण्य फळले बहुता दिवस, फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता दिवस. भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा. सन्मुख तो कैसा, भालो सन्मुख तो कैसा, भालो सन्मुख कैसा. चरणा पावलो, चरणा संत चरणा पावलो, संत चरणा पावलो. आदि भिडले माझे तोडे, 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 आदि भिडले माझे तोडे. खूप गोड आहे बरं. संत संगती हे भाग्याचं चिन्ह आहे. संत संगतीमध्ये प्रेम आहेत आणि प्रेमात आनंद आहेत. जिथं प्रेम नाही, काय घालणार आहे तुम्ही? 10 किलो सोनं घातलं पण प्रेम नाही ना. प्रेम एक वेगळी. मला एक सांगा, श्रीमंताकडे जर प्रेम असतं तर साधू संतांच्या मूर्ती बसल्या नसत्या. अजून थोडं पुढचं बोलतो. राम श्रीमंत आहेत का हनुमंतराय श्रीमंत आहेत? राजे कोण आहेत? राम. आपल्या इथं रामाचं मंदिर आहे, फार छान आहे. मग रामाच्या मंदिर असताना हनुमंताचं पण मंदिर आहे. पण जिथे रामाचं मंदिर आहे तिथं हनुमंत आहेत. हनुमंताच्या मंदिराच्या ठिकाणी राम आहेत का? बोला ना, कोण श्रीमंत आहे? तुम्ही आता काय सांगितलं? राम श्रीमंत. अरे आमच्या देखत इतक्या जलद गतीने बदललात तुम्ही. राम राजे आहेत, श्रीमंत आहेत. प्रेम सगळे बजरंगबली की जय म्हणतात. तो दास आहे, रामाचा शिष्य आहे. जिथं राम आहेत तिथं हनुमंताचं मंदिर आहे. पण ताकद बघा प्रेमाची. जिथं हनुमंतराय आहे तिथं रामाची जरुरी नाही आहे. आणि असं कोणतंच गाव नाही आहे की जिथं हनुमंताचं मंदिर नाही. आमच्याकडे आहे दैत्याचं मंदिर आहे, तिथं हनुमंताचं मंदिर नाही. नांदूर दैत्य असं एखादं गाव असतं ना अपवाद म्हणून, त्याला काय टेन्शन घ्यायचे. 2-4 दैत्य तर पाहिजे. श्रीमंती ही प्रेमाची असली पाहिजे, ती संतांमध्ये आहेत. म्हणून श्रीमंतामध्ये प्रेम नसल्यामुळं वैयक्तिक श्रीमंतीचा फायदा घेतात. आणि जर गेले ते कंपनीचे मालक म्हणा, ते म्हणा, काही नाही महाराज. कंपनी एक दिवस बंद असते, त्याचा मुलगा मग तो जास्त दिवस बंद ठेवायला परवडत नाही. ही श्रीमंती. अनुभव घेऊन पहा महाराज. आणि प्रेम जा कुठे भगवान बाबाच्या नावाने काय चाललंय आज महाराज. नामदेव शास्त्री किंवा म्हणत नाही, ती गादीची परंपरा आहे. कोण गादीवर बसले, जर त्यांनी चांगलं काम केलं तर मदत करतील, प्रेम देतील. पण गादीची परंपरा काय? प्रेम दिलं. मोबदल्यात 3 पिढ्या झालं प्रेम मिळालं. 3 पिढ्या.
नावावर प्रेम आहे. ज्ञानेश्वर महाराजांना 700 वर्ष झालेत. तुम्हाला एक रहस्य सांगतो संप्रदायातलं. पंढरपूरला दिंड्या जातात कुणाकडे? पंढरपूरला विठ्ठलाकडे, पांडुरंगाकडे. बरोबर आहे. भजन कुणाचं आहे? ज्ञानोबा तुकाराम. तुम्हाला असं विसंगत नाही वाटत? ज्याच्याकडे जायचंय त्याचं भजन पाहिजे ना. ज्याने पाठवलंय त्याचं भजन आहे. जातोय तो देव आहे, पण ज्यांनी पाठवलंय ते संत आहेत. मग देवाकडे जाताना भजन ज्ञानोबा तुकाराम आहे. का की देवाला सांगायचंय तुला सुधारता नाही आलं, तुझ्याकडे आम्हाला त्यांनी पाठवलं, वशिला त्यांचा आहे. कळायला जड असेल तर बदलून सांगतो. मंत्र्याकडे गेल्यानंतर नाव कुणाचं सांगता? कुणी पाठवलं म्हणून? तुमचं नाव सांगता का तुम्ही? आमक्यांनी पाठवलं. आणि जो पाठवणारा योग्य असेल तर मंत्री आदर देतो, या या वा चांगल्या माणसाने पाठवलं. आणि कुणीच पाठवलं नाही तो तुम्हाला पाठवून देतो. वशिला ज्ञानोबा तुकाराम देवाकडे जात आहे, हे प्रेम आहे. याच्यासाठी हा शब्द आहे संत संग सदा दे. मिनटं 2 मिनटं कीर्तनापुरतं संत संग नको, सदा संत संग दे. प्रेमाचा सुकाळ संतांमध्ये.